राज्यामध्ये कडाक्याची थंडी कायम असून अवकाळी पावसासह चक्रीय वादळासारखी गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। येत्या 24 तासांमध्येच या काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचं मोठं संकट महाराष्ट्रावर चालून येतंय। आज मध्यरात्रीत आणि उद्या या अवकाळी पावसासह चक्रीवादळाचं मोठं संकट येणार असल्याची अपडेट समोर आली आहे। हवामान खात्याने या 8 जिल्ह्यांना गंभीर रेड अलर्ट जारी केलाय। या भागामध्ये प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। मुंबईच्या दिशेने 150 किलोमीटर प्रति तास वेगाने हे वारे आता पुढे सरकू लागले आहेत। नेमकं कोणत्या 8 जिल्ह्यांमध्ये आज मध्यरात्री पावसाचा इशारा देण्यात आला आहे ते लगेच पुढे पहा। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आज रात्रीत या 8 जिल्ह्यांमध्ये भयंकर अवकाळी पाऊस आणि वादळ घुसण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। नेमक्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आज रात्री अवकाळी पावसासह मुसळधार पावसाची शक्यता आहे ते लगेच पुढे पहा। वर्षातील पहिल्याच महिन्यामध्ये थंडीसह अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याचं चित्र सध्या पाहायला मिळते। हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील या काही भागांमध्ये थंडी कायम राहून पावसाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता दर्शवण्यात आली आहे। आज रात्री आणि येत्या 12 तासात हा अवकाळी पाऊस महाराष्ट्रातील काही भागांमध्ये प्रचंड ताकदीने तुटून पडणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। गेल्या 8 दिवसांपासून महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागांमध्ये मोठा पाऊस पडताना दिसून येतो। त्यातच आता महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट आज मध्यरात्री या ठिकाणी आलं। काल मुंबईसह इतर राज्यांमध्येही अवकाळी पावसानं प्रचंड वादळानं थैमान घातलाय। हा प्रकार माजवला त्या ठिकाणी सगळ्यात मोठा पाऊस देखील पडलाय। तुम्ही टीव्हीला सुद्धा पाहिले असतील। तोच कहर आज रात्री या 8 जिल्ह्यांमध्ये 12 तासाच्या आतमध्ये येणार असल्याची माहिती समोर आली आहे। आज उद्या आणि परवा 3 दिवस महाराष्ट्रातील या भागांमध्ये मुसळधार पावसाच्या थंडीसाठी हवामान रेड अलर्ट या ठिकाणी जारी केलाय। 650 किलोमीटर वेगाने हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने पुढे सरकत आहे। हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार सध्या तामिळनाडूमधील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात आणि केरळमध्येही पावसाचा अंदाज आहे। महाराष्ट्रात पावसाची शक्यता कमी असून हवामान मुख्यत्वे कोरडे राहण्याची शक्यता आहे असं दिसतंय। त्यासोबतच महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, पुणे, रायगड, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सातारा, सोलापूर, पुणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हवामान खात्याने 5 मिनिटांपूर्वी अलर्ट जारी केला आहे। मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि छत्रपती संभाजीनगर